त्यावेळेस न्यायमूर्ती छागलांनी सांगितलं होतं की देशाचे भावी पंतप्रधान हे अटल बिहारी वाजपेयी असतील। देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीची लाट नव्हती। 542च्या लोकसभेमध्ये 2 खासदार भारतीय जनता पार्टीचे होते, तरी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवशी जेव्हा स्थापना झाली त्यावेळेस माननीय अटल बिहारी हे देशाचे भावी पंतप्रधान होतील, नवे पंतप्रधान होणारच अशा स्वरूपाची भविष्यवाणी हे न्यायमूर्ती छागलांनी केली होती। आदरणीय प्रमोदजी त्या कालखंडामध्ये उपस्थित होते आणि आज मला वाटतं 1980 नंतर आज इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची वेळ आलेली आहे। त्या कालखंडामध्ये न्यायमूर्ती छागलांनी देशाचे पंतप्रधान अटल बिहारी होतील असं सांगितलं आणि या देशाचे पंतप्रधान अटलजी झालेत, 1 नव्हे 2 नव्हे तर 3 वेळा झालेत। आणि आता हा जनसागर सांगतोय की या इतिहासाची पुनरावृत्ती होणार आणि या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्रभाई मोदी देशाची पुनरावृत्ती होणार आहे। आणि आज जे रॅली जे पाहिलं 1980 ला 1995 ला त्यापेक्षा कितीतरी मोठी रॅली आजची आहे। आणि मागच्या रॅलींमध्ये मी पाहिलं की प्रमोदजींनी त्या संदर्भामध्ये अत्यंत कुशलतेने अशा त्या रॅलींचं आयोजन केलं होतं। आणि आज या ठिकाणी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या रॅलीचं आयोजन होत आहे। महाराष्ट्रामधली स्थिती आपण अनुभवत आहात। गेले 15 वर्ष झाले 14 वर्ष झाले या महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार आहे, पण इतकं बदनाम भ्रष्ट सरकार या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपण कधीही अनुभवलं नाही। ज्या क्षेत्रात पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये गैरव्यवहार, भ्रष्टाचार, सिंचनामध्ये 70,000 कोटीचा घोटाळा, ऊर्जा क्षेत्रामध्ये 73,000 कोटी रुपयाचं नुकसान, सर्व क्षेत्रामध्ये गैरव्यवहार, भ्रष्टाचार। मंत्रिमंडळामध्ये पाहिलं तर 17च्या वर मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहे असे दागे मंत्री आहे, ज्यांच्यावर 420चे गुन्हे आहेत, ज्यांच्यावर दरोड्याचे गुन्हे आहेत, ज्यांच्यावर खून करण्याचे गुन्हे आहेत, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। आणि अशा मंत्र्यांना पाठीशी घालण्याचं काम या राज्याचे मुख्यमंत्री करत आहे। स्वतःला पारदर्शी म्हणून घेणारे मुख्यमंत्री बाकी भ्रष्टाचाराला संरक्षण देत आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।